छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे शिलेदार यांनी आपल्या महाराष्ट्राला जे बलिदान देऊन स्वातंत्र्य दिले, त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे असे हाल का? आवा ऐकलं का? अरे राधा काय ग? लय झालं काम, चला थोडं काहीतरी खाऊन घ्या. अहो बास की आता, चला की घरी. तो मोरा, मी आलोच बेगी बेगी. तेवढा तांब्या घेऊन या, नाहीतर ठेव सालीतच. हा राजा, हे बाळा. का बाबा? पाणी दे की पाय धुवायला. हा आलोच. उरकली का शेतातली कामं? होय उरकली. शाळेत गेला का? हा, याला कार्ट ऐकून पण घेत नाही. चला ताट करून ठेवल्यात. अगं इकडेच घेऊन ये की. बर बर आले. राजा, ए बाळा, तू पण जेवून घे. आई जेवतो की. शाळेमध्ये जायचं आहे तुला? हा आज जेवणच जाणार आहे. चल उरक मग लवकर. आज रिझल्ट आहे माझा. राधा, हा यंदा शेतामध्ये काय पेरायचं? ज्वारी पेरा की. ज्वारी? पण पैक? आई, आबा, हे घ्या आबा माझा रिझल्ट. पोरग पास झालंय. गोड गोड काहीतरी खायला.
काय झालं का पास? झालो की. मग आता कोणत्या कॉलेजात? आता चला आमच्या कॉलेजात. हा आलो 5 मिनिटात आलो. तुझ्याकडे मोबाईल आहे होय? हा मग कालच आमच्या दादाने नवीन घेऊन दिलाय. हा होय, भारीच की. चला आमच्या कॉलेजात पोरांकडे असेच भारी भारी मोबाईल असतात. चल येतो मी. मला कॉलेजचं काय होतं? ते किती आणले 20 किलो आणले ना त्याचे किती 300 रुपये झाले ना. आई आई हा मला आमच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं. राजा लेकरं आपल्याला नाही परवडणार ते. नाही, मला त्याच कॉलेजमध्ये जायचंय. राजा करू आपण काहीतरी. काय करणार तुम्ही? करतो मी. सावकार सावकार ओ सावकार सावकार ओ सावकार. रे मी परेश सावकार. सकाळी सकाळी काय? सावकार थोडं पैक पाहिजे होतं. कशाला पैसे पाहिजेत तुला? ते पोराच्या कॉलेजमध्ये दाखला घ्यायचा होता. किती पाहिजे? 50,000 सावकार. बर बघतो थांब. हे सांगते हो भाऊ, मी हिशोबच बघत होतो आपला. त्या राम्याचं काय झालं रे? या राम्याच्या ह्या महिन्याच्या व्याजाचे पैसे बाकी आहेत. अरे बसणाऱ्या मग आत्ता सांगतो का मला? कधीपासून काम करतोय? सावकार पैक. हा तुझे पैसे. अहो ते पैसे काढू का? जा पहिला जाऊन त्याचा अंगठा घे, लगेच पैसे काढू का? काम करतात काय मस्करी करतात? किती वेळ लागतो रे कागद आणायला? आलो मालक आलो. हे तो अंगठा दे रे. ए लवकर. हे घ्या भाऊ अंगठा. जा पैसे घेऊन ये आता. दर हे ठेव. भाऊ हे पैसे. हे घे रे परेश. सावकारला उपकार झाला. परेश माझे पैसे जर वेळेवर आले नाही तर तुला हा सावकार काय माहिती आहे चांगलंच. देतो मी.
झालं काम. आणलं पैक कोणासाठी? जा हे पोरा, कुठं आहे तू? हे बघ, झालं काम कॉलेजचं. पैक आणलं ना. चांगला शिक, चांगला अभ्यास कर आता. ऍडमिशन घ्यायला आला का? हा, इथं पण मोबाईल वापर. हा, मग घाबरतोय कोणाच्या बापाला? बारीक तर सांग मला ऍडमिशन तू का? राजा, ए राजा, ए राजा, ये की खेळायला? नाही मला मम्मी बरोबर बाहेर जायचंय. राजा आजकाल अभ्यास खेळा येतच नाही. जाऊ दे मला. खेळू आपण. चला. काय करणार मोबाईलचा? नाही पाहिजे ओम्यासारखा मोबाईल. कशाला उमेसारखा पाहिजे? उमेसारखा आहे का इथं? लेकरा ते आत्ता तुझ्या कॉलेजासाठी पैसे दिलेत आणि आता हे काय नवीन? नाही मला ओम्यासारखाच मोबाईल. अरे डोसकं फिरलं काय तुझं? उमेसारखा मोबाईल पाहिजे खायला पैसे ना, उमेसारखा मोबाईल पाहिजे. अहो तुम्ही कुठे चाललाय? त्याच कॉलेजमध्ये जायचे. नाही मला त्या ओम्यासारखाच मोबाईल पाहिजे. माझे पैसे जर वेळेवर आले नाही तर तुला हा सावकार काय माहिती? कॉलेज मोबाईल पाहिजे. पैसे जर काय भाऊ एवढं विचारत बसले? खरंच बोल की काहीतरी. त्या पोरा डोक्यात नवीन खूळ घुसलाय. कसलं? अरे तो सरपंचाच्या पुतळ्याच्या नादाला लागलाय. तो ओम्या होय? होय, तो कॅमेरा का फॅमेरावाला कसला तरी मोबाईल घेऊन मागतोय. घेऊन दे की मग. अरे तुमच्या आयला इथं ज्वारी पेरायला पैसे नाही, कुठून घेऊन देऊ मी? असं का चाललंय हो? हे घ्या. अरे देवा, तुम्हाला तर ताप आहे की? अरे थोडा असू दे. हो, असं करू नका. तुम्ही डॉक्टरकडे जावा एकदा. कुठून जाऊ दवाखान्यात? काय झालं आबा? काय नाही, जरा बरं वाटलं. जा की मला दवाखान्यात. हो बाळा, तिकडेच चाललंय. हॅलो, हा निघालोय. हो येतोय. हे संजय सावकार. काय रे परेश? पैसे पाहिजे. अरे सारखे कशाला पैसे पाहिजेत तुला? सावकार, यंदा ज्वारी पेरायची शेतात. डॉक्टरकडे जायचं. संकेत, हा भाऊ. तो आपला गोटा साफ करणारा आलाय का रे? नाही भाऊ. ह्याच्याकडनं गोटा साफ करून घे तोपर्यंत. जा. चल रे.
याला सांग काय काय करायचंय. पोटातलं समजा काम चालत जा की घरी. पहिले आणून द्यायचा हिसाब आणि नंतर दुसरा मागायचा. सारखं यायचं नाही इकडे. चल रे. चल चल रे. सावकार चल. सावकार चल रे. सावकार चल रे. हो सावकार चल रे. त्याच कॉलेजमध्ये जायचं नाही मला तेव्हा मी सारखाच मोबाईल पाहिजे. अहो काय करताय? काय करू मग? अहो एवढा टोकाचा निर्णय कशासाठी? काय तर सांगा. येडपीड लागले काय तुम्हाला? पैसा रे काय आवडताय कशा बाय? काय करू मग? माझ्या पोरासाठी साधा मोबाईल नाही घेऊ शकत मी. काय करू शकत? आबा आबा जाऊ द्या. नकोय मला मोबाईल. नाही करणार मी परत हट्ट मोबाईल साठी. का रे आज ओमकडे नाही का जाणार? आता तुमच्या बरोबरच काय आजकालची तरुण पिढी आपल्या हट्टापायी कुठलाही विचार न करता अविचारी बनते आणि आपला विवेक हरवून बसते. माझं बस एवढंच सांगणं आहे की कुठलाही हट्ट करण्याच्या आधी निदान एकदा तरी विचार करा.